भाऊराव भाऊराव काही कामात आहात का? जरा जरा इकडे येता. हो या ना. थोडं थोडं बोलायचं होतं. या बसा इथे 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 बसा. बसाल ना? जिम नॉटनचं पत्र आलंय विलायते. ग्लोरियाला वेड लागलं भाऊराव. तिला त्यांनी तिथे वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये ठेवलंय. मी तिच्या फोटोंचा अल्बम शोधतोय पण मला काही काही कुठे सापडत नाही भाऊराव. बट आय मस्ट किस हर ॲटलिस्ट इन द फोटोग्राफ, अदरवाइज आय गो मॅड. पण नेमकं काय झालं असं? नाही म्हणजे ग्लोरियाला वेड का लागलं असं? अरे हो, तुम्हाला ग्लोरिया माहितीच नाही का? जिम नॉटनची बहीण माझी लंडन मधली मैत्रीण, फिलॉसॉफीची प्रोफेसर, स्वीट गर्ल, स्वीट अँड छान. पण मी तिला नेहमी सांगायचं की ग्लोरिया हे बघ, तू काही माझ्यावर असा जीव लावून घेऊ नकोस, कारण याला काही अंत नाही, याला काही शेवट नाही. मॅडम त्याचं मला काय नाही. ओनली बिकॉज ही दमयंती गोरे, तिला मी इथे लग्नाचं वचन दिलं होतं ना, आणि म्हणून मी तिला सांगायचो की ग्लोरिया हे बघ, ती माझी बायको होणार आहे, तुला काही माझी बायको होता येणार नाही, त्यामुळे तू काही असा जीव लावून घेऊ नकोस. You know what she said? Marriage is insignificant. आपल्या गोड आठवणी राहतील म्हणायची, त्यांच्यावर मी जगेन म्हणायची. She felt like a child when I left life. मला काहीतरी चमत्कारिक होतं भाऊ. एक काम करूया का, आपण थोडंच बाहेर जाऊया, आपण बागेत जाऊया का? तुम्ही ना माझ्याशी सतत बोलत राहा. मला प्रश्न, हा ती नको म्हणाली. हे नॉट एक्झॅक्टली दॅट. दमयंती नको म्हणाली असं नाही, तिच्या घरचे लोक नको म्हणाले असावे असं मला वाटतं. नाही म्हणजे मी इंग्लंडहून आलो, आप्पांना जॉईन झालो, आमच्या दोघांची प्रॅक्टिस जोरात सुरू झाली, आणि एक दिवस आमचे आप्पा घरी बसले. हे आमचे नाना बसतात ना तसे, एका खुर्चीवर नाना, एका खुर्चीवर आप्पा, दोघेही आपले जमीन बघत, आकाश बघत आपले बसलेले. आणि त्यामुळे भाऊराव तिच्या घरचे लोक घाबरले असतील. अँड शी वॉज नॉट रॉंग. शी वॉज नॉट रॉंग भाऊ. तिला असं कधीतरी वाटलं असणारच ना की आय विल हॅव टू जॉईन देम. पण मी आपला कसा बसा सुटलो म्हणजे अगदीच सुटलो असं नाही. बिकॉज ऑफ माय ॲबिलिटी टू फॉरगेट भाऊराव मी सुटलो असं. म्हणजे माझं कसं आहे, मी मनामध्ये टेन्शन ठेवत नाही. जरा काही झालं तुमच्याकडे या, मन मोकळं करा, बागेत जा, बागेत पाय मोकळे करा. बाग मी दमयंतीसाठीच लावली. दमयंतीसारखी फुलं मारणारी मुलगी मी काय, मला काहीतरी चमत्कारिक होते भाऊराव. एक काम करूया का, तुम्ही ना माझ्याशी बोल. नाही एक काम करूया, मी तुम्हाला प्रश्न विचारू का? मी तुम्हाला प्रश्न विचारतो. या सगळ्या प्रकारात माझं काही चुकलं का? माझं चुकलंच. मी दमयंतीशी लग्न करत नाहीये हे मी ग्लोरियाला कळवायला नको होतं. अहो त्यामुळे तिला आशा वाटली असणारच ना की मी तिथे इंग्लंडला जाणार, तिच्याशी लग्न करणार, तिला पुन्हा फुलं देणार. नेमकं काय झालं असेल म्हणजे मॅरेज इज इनसिग्निफिकंट म्हणणारी मी गोड आठवणींवर जगेन म्हणणारी वेळ लागतो भाऊ. मला ना खूप वर्ष एक प्रश्न पडतो की ही वेडी माणसं नक्की डोक्यात काय घेत असते. म्हणजे आधी आमचे आप्पा, नाना, माय स्वीट ग्लोरी, वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये ती माझी प्राण म्हणून वाट बघत असेल. मी तुला फुलं नेऊन देईन म्हणून ती माझी वाट बघत असेल. भाऊराव विचार करून एक दिवशी मला वेळ लागणार आहे. मी फ्रॉक्स आणले होते, रेशमी सई. दमयंतीशी लग्न झालं की अगदी एकांतात मी तिला ते सांगितलं. मग ती ग्लोरिया सारखी दिसली असती. आणखीन एक फ्रॉक, तोही रेशमी सई, तोही मी खास इंग्लंडहून आणला होता. तिथे हा फ्रॉक गरोदर बायका घालतात. आय डोंट नो, काहींच्या मते त्या जगामध्ये फार वाईट दिसतात, पण भाऊराव माझ्या मते बाईला थोडंसं पोट दिसायला लागलं ना की बाई महाराज दिसते. डोक्यामध्ये लखन वीज चमकली भाऊराव. आधी शरीर सुख पाहिजे, इंद्रिय सुख, विषय उपभोग, या सगळ्याने शरीर सुखावलं ना की मग त्यावर प्रेम, निष्ठा, आत्मीयता वगैरे. माझ्या मावशीने काय करावं भाऊराव? 9व्या वर्षी माझी मावशी विधवा झाली तेव्हा तिच्या घरच्या चांडाळाने तिचं हे असं डोकत असं.
त्या माझ्या मावशीने काय करावं. एकदा इंग्लंडला असताना ना माझ्या कानावर आलं होतं की आमच्या मावशीनं म्हणे आमच्या आप्पांना मिठी मारली होती. आमचे आप्पा मावशीपेक्षा कितीतरी मोठे तरी सुद्धा आप्पांनी तिचं थोबाड फोडलं होतं. भाऊराव पण तुम्ही लक्षात घ्या, यात मावशीची काही चूक नव्हती. भाऊराव जेव्हा नवऱ्याची संसाराची स्वप्न बनवली एक विद्रूप विधवा होती. भाऊराव आणि मी महामूर्ख शतमूर्ख सारखा तिच्यावर अन्याय करत होतो की हे बोडकं कपाळ घेऊन माझ्यासमोर येऊ नको, सारखा तिला दूर लोटत होतो. भाऊराव तेव्हा तू मावशीला काय करा, तुम्ही एक काम करा. भाऊराव एक काम करा, ऐका माझं. मावशीने बाहेर बोलवा, मला तिची क्षमा मागायची. उद्या नाही आत्ता, नाहीतर मग मला वेळ लागेल. मावशी मावशी बाहेर ये ग. मावशी मला तुझी क्षमा मागायची. मावशी बाहेर ये. मावशी बाहेर ये.